नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी, आपल्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीवरती खूप कर्ज झालेलं असेल तर ते कुठेतरी कमी करण्यासाठी, घरात आपल्या आयुष्यात असणारं जे काही दारिद्र्य आहे या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे मिठाचे उपाय सांगणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच माहिती आहे की मीठ हे समुद्रातून आलेलं आहे आणि माता लक्ष्मीचा उगम देखील समुद्रातून झालेला आहे. म्हणूनच मिठाला माता लक्ष्मीचे माहेरघर असेही म्हटले जाते. बघा, मीठ हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हवा तितका पैसा देऊ शकते आणि त्याचबरोबर जेव्हा मिठाचे काही दोष लागतात तेव्हा आपल्याला दारिद्र्यसुद्धा आणू शकते. तुम्ही लहानपणापासून तुमच्या आईकडून किंवा आजीकडून ऐकलं असेल की रात्र झाली आहे, मीठ सांडू नको, मीठ कुणाला देऊ नको, कारण मिठात लक्ष्मीचा वास असतो. आणि जर तुम्ही मीठ कुणाला दान केलं, म्हणजे आत्ताच्या काळात नाही पण कधीतरी एखादी व्यक्ती आली, शेजारची बाई आली की ताई मला थोडंसं मीठ द्या, माझं मीठ संपलंय, एक वेळेस तुम्ही तिला पैसे द्या, मिठासाठी लागतील तेवढे 50 रुपये द्या, पण चुकूनही मीठ देऊ नका. आपल्या घरातलं कणभर जरी मीठ दुसऱ्याच्या घरात तुम्ही पाठवलं तर आपल्या घरातली लक्ष्मी ही निघून जाते. बऱ्याच वेळा काही बायका अशा मी बघते की चुकून मुकून, म्हणजे मी पण असेल, मीठ सांडतं, पण आपण काय करतो, जेव्हा मीठ सांडतं झाडू घेतो, सुपली घेतो आणि त्यात ते भरून टाकतो. बघा, ही खूप मोठी चूक आहे आणि हा खूप मोठा दोष आहे. चुकून जर मीठ सांडलं, एखादा ओला कपडा करा आणि त्या कापडाला हे मीठ जे आहे ते व्यवस्थित भरून घ्या, किंवा हातानेच मीठ जे आहे ते उचला आणि एखाद्या बेसिंगमध्ये किंवा पाण्याचे ठिकाण असेल तिथे ते फ्लश करा. जर मिठाला झाडू लावली तर तिथे लक्ष्मीचा अपमान होतो आणि बऱ्याच वेळा त्यामुळे सुद्धा आपल्याला गरिबी किंवा दरिद्रता जी आहे ती भोगावी लागते. आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे उपाय सांगते. बघा, जर तुमच्या घरात खूप दारिद्र्य आहे, कर्ज कमी होत नाही आहे, घरातली एखादी कमावती व्यक्ती आहे, तिला यश मिळत नाही आहे, प्रगती होत नाही आहे, आठवड्यातील कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडतोय किंवा जो दिवस तुम्हाला तुमच्यासाठी चांगला वाटतोय त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर थोडंसं मीठ घ्यायचं आहे. बारीक किंवा खड्यांचं कुठलंही मीठ तुम्ही घेऊ शकता. एका प्लेटमध्ये थोडंसं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक चांदीचं निरांजन घ्यायचं आहे. आता चांदीचं निरांजन असेल, चांदीचं कुठलंही भांडं असेल ते घ्या, तुमच्याकडे नसेल शेजारच्या पाजारच्या कुठल्याही व्यक्तीकडून घ्या, पण चांदीचंच भांडं लागेल, कारण चांदीतून जे गुण तुम्हाला मिळणार ते दुसऱ्या धातूतून नाही मिळणार. चांदीचंच एक कुठलीही गोष्ट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये हे मीठ तुम्हाला ठेवायचं आहे. देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्या माता लक्ष्मीच्या समोर हे मीठ तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. त्या मिठाच्या वरती एक कापराची वडी ठेवायची आहे आणि त्या कापराच्या वरती तुम्हाला थोडंसं गाईचं तूप घालायचं आहे. आता तुम्हाला हा कापूर पेटवायचा आहे. जसा कापूर पेटेल तसं त्यामध्ये ठेवलेलं मीठ फडफडेल, थोडंफार पेटेल, त्यातून एक वेगळा गंध तयार होईल किंवा त्यातून एक वेगळाच प्रकाश तयार होईल. जेव्हा हा कापूर पेटत असेल, जेव्हा त्यामध्ये ठेवलेलं मीठ कुठेतरी जळत असेल, तेव्हा फक्त तिथे बसून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. एक वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे. किती? एक वेळा. बघा, आता एक वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणून झालं, कापूर विझला की त्यामध्ये राहिलेलं अर्धवट वगैरे जे काही असेल मीठ ते तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या भांड्यात घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडंसं त्याच्यामध्ये हळद घालायची आहे, थोडंसं चंदन घालायचं आहे आणि हे तुम्हाला उंबरठ्याला त्याचं लेपन करायचं आहे. कारण लक्ष्मी घरामध्ये येते ती उंबरठ्यावरूनच. जर तुम्ही हे लेपन, बघा, मीठ, अर्धवट जळालेलं मीठ, त्यामध्ये असणारं तूप, त्यामध्ये हळद, चंदन, याचं जेव्हा लेपन तुम्ही तुमच्या उंबरठ्याला करता तेव्हा घराच्या बाहेर असणारी, घराच्या अवतीभोवती असणारी जी लक्ष्मी आहे ती त्याच उंबरठ्यावरून तुमच्या घराकडे अट्रॅक्ट होते, आकर्षित होते आणि एकदा लक्ष्मी घरामध्ये आली तर ती कायम स्थिर होते, म्हणजे टिकून राहते. हा उपाय तुम्ही ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून सलग तुम्हाला 3 दिवस तरी करायचा आहे. म्हणजे मी गुरुवारी करते तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, मंगळवारी करते, मंगळवार, बुधवार, गुरुवार, ज्या पण दिवशी तुम्ही सुरू कराल त्या दिवसापासून सलग 3 दिवस तुम्ही करा. 3 दिवसांमध्ये तुम्हाला सांगते एका तरी वेळी माता लक्ष्मी घरात नक्की येईल आणि आली तर ती घरामध्ये स्थिर होईल, पैशांच्या वाटा खुल्या होतील, कर्ज कमी होईल, प्रगती होईल आणि यश मिळेल.
दुसरा उपाय जो आहे हा धनप्राप्तीसाठी आहे. घरामध्ये बऱ्याच वेळा पैसा टिकत नाही, पैशांची समस्या सुटत नाही, म्हणजे जेव्हा अर्जंट पैशांची गरज असते तेव्हाच पैसा नेमका आपल्याकडे नसतो. अशा वेळेस तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. देवघराच्या समोर हे कापड ठेवायचं आहे. त्या कापडाच्या वरती सगळ्यात पहिले 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे. त्या सिक्क्याच्या वरती तुम्हाला एक मूठभर मीठ ठेवायचं आहे. सिक्क्याच्या वरती मूठभर मीठ ठेवायचं आहे आणि मिठाच्या वरती तुम्हाला 5 काळे मिरी ठेवायचे आहेत. किती? 5 काळे मिरी. ह्या कापडाची आता पोटली तयार करायची आहे आणि तयार केलेली पोटली तुम्हाला देवघरामध्ये ठेवून तिला उदबत्ती, दिवा वगैरे ओवाळून घ्यायचा आहे. ज्या दिवशी उपाय कराल त्या दिवशी दिवसभर ही पोटली देवघरात ठेवायची. दुसऱ्या दिवशी ही पोटली घराच्या बाहेर घेऊन जायचं. कुठेही एखादं झाड असेल, वडाचं, पिंपळाचं, काटेरी सोडून कुठलंही झाड असेल त्या झाडाला ही पोटली बांधायची किंवा झाडाखाली ही पोटली ठेवून यायची. बघा, याचा अर्थ असा आहे की जेव्हा ते मीठ तुम्ही अभिमंत्रित करून देवघरात ठेवता आणि जेव्हा ते मीठ दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाला बांधता किंवा झाडाखाली ठेवता तेव्हा तुमच्या घरात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता, दारिद्र्य, गरिबी सगळं काही त्या मिठाबरोबर घराच्या बाहेर फेकलं जातं. कारण मीठ हे निगेटिव्हिटी आणि दारिद्र्य संपवण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. तिसरा उपाय तुम्हाला सांगते, अर्जंट पैशांची गरज असेल, खूप पैसा हवा असेल तर त्यासाठी हा तिसरा उपाय. तुम्हाला एक काचेची बरणी किंवा काचेचं भांडं घ्यायचं आहे. त्यात कोरं करकरीत मीठ भरायचं आहे. देवघराच्या समोर ही मिठाची बरणी ठेवा. त्या मिठाच्या बरणीवरती म्हणजे जे मीठ ठेवलेलं आहे त्या मिठामध्ये 1 रुपयाचा एक सिक्का ठेवा. त्यासोबत एक फुलवालं लवंग ठेवा, एक हिरवी वेलची ठेवा, त्यामध्ये एक जायफळ ठेवा. सांगितलेलं सगळं साहित्य मिठावरती ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती शेवटी एक सफेद फूल ठेवायचं आहे. पांढऱ्या म्हणजे सफेद रंगाचं कुठलंही एक फूल ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं आहे. सफेद किंवा तुम्ही लाल घेतलं, पिवळं, हिरवं घेतलं तरीही चालेल. आता हे कापड मिठाच्या बरणीला, काचेच्या त्या बरणीला वरती घट्ट छान बांधायचं आहे आणि ही मिठाची बरणी जी आहे ही देवघराच्या समोर एका पाटावर चौरंगावर ठेवून त्या बरणीला माता लक्ष्मीचं स्वरूप देऊन तिची हळदी कुंकवाने पूजा करायची आहे. त्या बरणीला हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप दीप ओवाळायचं, तिला नमस्कार करायचं, दारिद्र्याचा नाश होण्यासाठी प्रार्थना करायची आणि आपली जी काही इच्छा असेल पैशांची ती तिथे सांगायची. त्यानंतर तिथे बसून 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम किंवा मग तुम्ही माता लक्ष्मीचं जे श्रीसूक्त आहे हे श्रीसूक्तसुद्धा म्हणू शकता. दोघांपैकी कुठलीही एक सेवा तुम्हाला करायची आहे. त्यानंतर बघा, दोघांपैकी कुठलीही एक सेवा केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे मीठ आहे हे तुम्हाला जवळपास 11 दिवस त्याच ठिकाणी ठेवायचं आहे. 11 दिवस रोज ते मिठाच्या बरणीची पूजा करायची. लक्ष्मी स्वरूप समजून रोज 11 दिवस तिची पूजा करायची. हळदी कुंकू अर्पण करून धूप दीप दाखवायचं. तिथे बसून 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसूक्त म्हणायचं. 11 दिवस पूर्ण झाल्यानंतर जो 11वा दिवस असेल त्या 11व्या दिवशी तुम्हाला त्या मिठावरती ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत, जायफळ असेल, रुपया असेल, हिरवी वेलची, लवंग, हे सगळं काढायचं. थोडंसं त्यातून मीठ बाहेर काढायचं आणि एखाद्या कागदात किंवा कापडात बांधून ते तिजोरीत ठेवायचं आणि बाकीचं राहिलेलं बरणीभर जे मीठ आहे हे मीठ मात्र पाण्यामध्ये एक बादलीभर पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये फ्लश करून टाका किंवा घराच्या बाहेर जर अशी मोकळी जागा असेल तर तिथे हे मीठ पाण्यासोबत किंवा तिथे एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून दिलं तरी चालेल, त्याच्यावर पाणी सोडलं तरीही चालेल. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात कुणीही म्हणजे तुमच्या घरात निगेटिव्हिटी येणार नाहीच. तुमच्या पैशांना, तुमच्या लक्ष्मीला कोणी नजर लावणार नाही. जी काही तुमच्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती आहे ती निघून जाईल, दारिद्र्याचा नाश होईल आणि हा उपाय केल्यानंतर चहूबाजूने घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल. ज्या वस्तू आपण 11 दिवस अभिमंत्रित केलेल्या आहेत त्या कायम आपल्या तिजोरीत ठेवायच्या. या वस्तू कायम तुम्हाला बरकत देतील. धन, धान्य यांमध्ये नेहमीच वाढ होत राहील. खूप साधे, खूप सोपे उपाय आहेत बघा, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.